राहुलचा फोन. हा बोल डार्लिंग. केड्या यार, इथे सगळी फालतूगिरी चालली आहे. आता काय झालं? काय झालं म्हणजे या राधिकाने त्या सौमित्राला घरात आणून ठेवलंय. काय? हो. का? अरे हा गेला होता त्या शनायाच्या मागे कुठेतरी बोंबलत आणि पडला कुठेतरी आणि लागलं त्याला. आता ही घरी घेऊन आली त्याला. बरोबर आहे बरोबर आहे. काय बरोबर काय? कोण लागतो तो तिचा? कुणाचा? राधिकाचा की शनायाचा? आता शनायाचा काय विषय इथे? आपण राधिका बद्दल बोलतोय ना, राधिकाचा विषय चाललाय ना. अरे हो मग बरोबर आहे ना, तो तिचा मित्र आहे ना. तू केड्या, तू नक्की कोणाच्या बाजूनेस, राधिकाच्या की माझ्या? मी माझ्या बाजूने. ते सोडणार रे, चांगलंच आहे. राधिकाचं लक्ष डायव्हर्ट होईल, त्याच्याकडे जाईल. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम म्हणजे असं बरं वाटतं का रे? हा, हे असं मैत्रिणीच्या घरी असं राहायला जातं का कुणी? याला काही घरं कमी आहेत का इथे? हा, ते नाना नानी महाजनी वाटेल तेवढी घर आहेत ना, तिकडे जा ना म्हणा. इथे काय? अरे पण ते लोक त्याचे कोण आहेत? राधिका त्याची मैत्रीण आहे ना, म्हणून तो घरी राहायला आला. तशी शनाया तुझ्या घरी राहायला आली होती नाही का? केड्या यार, तरी ते बरं नाही दिसत ना. अरे काय बरं दिसत नाही? तुला ते आवडत नाही कारण राधिकावर तुझं प्रेम आहे. तू जेलस होतोय आहे की नाही? ए केड्या, कपरे काहीतरी बोलू नको सुगीच. बघ हे असलं काही नाहीये इथे. घोळात घोळ होतात आणि त्याच्यात तू आता काय काहीतरी फालतू सारखं बोलतोस. पूर्वी होतं ते सगळं बरं होतं. राधिकाला काही माहिती नव्हतं. मी शनायाबरोबर बिंदास फिरू शकायचो. आणि आता आता काय? आता काय काय 1 वर्ष झालं सिंगापूरला जाऊन, जिथे राधिकाने पाहिलं आम्हाला. नसतं पाहिलं ना तर आज सगळं काही सुरळीत चाललं असतं. राधिकाला काही माहिती नसतं आणि मी शनायाबरोबर सुखात फिरू शकलो असतो. अरे कोणीतरी तिच्या डोक्यात भरवतोय गुरु. तो तिचा कोण FGP आहे ना, त्याच्या जीवावर उड्या मारते ही. तेच तो कोण आहे ना हे शोधायला हवं. आता ते काम तू कर, कळलं ना? नीट लक्ष ठेव. ओके? करेक्ट आहे, मी लक्ष ठेवतो. केड्या, तुला सांगतो हे सगळं ना राधिकामुळे होतंय. तिच्यामुळे माझ्या हातातून माझं ऑफिस, माझी सत्ता आणि ही शना हे सगळंच गेलं. आणि जोपर्यंत हे सगळं मी परत मिळवत नाही ना, माझा इगो सॅटिस्फाय होणार नाही. काय झालं तुमचं? गाड्या येत आहेत ना, जरा बघून तरी क्रॉस करायचा. हो कळलंच नाही मला रस्ता कसा क्रॉस करायचा. तो मावशी आहो, जेव्हा कळत नाही सुचत नाही ना, तेव्हा थांबून घ्यायचं. असं एकदम रस्ता नाही क्रॉस करायचा. हा, आपलं आयुष्य महत्वाचं आहे ना, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. असं नाही करायचं. तर इथून पुढं लक्षात ठेव. तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का? मी तुम्हाला मदत करेन. थांबा जरा. हा चला या. सिग्नल लागला की क्रॉस करायचं. मध्येच नाही क्रॉस करायचं. या बरं, सावकाश या. चला, गाडीत ना व्यवस्थित. खूप चांगले आहेत. तुम्हाला कळलं की नाही, काल सौमित्राचा ऍक्सिडेंट झाला. अरे बाप रे, कसा? सर तो रस्त्याने जात होता, एक टेम्पो बरोबर, जास्त काही झालं नाही पण तरी हेडलाईन फ्रॅक्चर आहे त्याला हातात. अरे बाप रे. अच्छा, म्हणजे काल आपण केक कापला, त्याच्यानंतर जेव्हा लंचला गेलो तेव्हा सौमित्र नव्हता आपल्या बरोबर. ते ह्याच्यासाठी या ऍक्च्युली लंच साठी नव्हते ते, अँड सेलिब्रेशन साठी नाही थांबू शकले. मला त्यांचा ऍक्च्युली कॉल आला होता. ही सेड की त्यांना शनायाबद्दल काहीतरी डाऊटफुल वाटतंय, म्हणून ते तिला फॉलो करायला गेले. अरे भगवान, शनाया पाछळ गयो गांडो छोकरो जे साव. अरे तिच्या मागे कोणी जातं का? એટલે વાગ્યું એને, म्हणून लागलं त्याला. सर डोंट लाफ, आय थिंक इट्स सिरियस. सॉरी, मी कोणाला सांगितलं नाही बिकॉज इट वॉज युअर बर्थडे. आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल थिंग्स. ती मध्येच कुठेतरी जायला निघाली. आय स्टॉप्ड हर. मी तिला विचारलं कुठे चाललीस. आय इवन टोल्ड हर की सेलिब्रेशन आहे, यू शुड वेट. ती नाही थांबली अँड शी रिफ्यूज टू आन्सर. काहीतरी फिशी आहे. म्हणजे सर, सौमित्राचा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर आपल्याला नक्की कळलं असतं की ती कुठे जाते. या नाही, कळेल ना, लवकरच कळेल. कारण सत्य हे फार काळ लपून राहत नसतं. ते कधी ना कधी समोर येईलच. नक्की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाईस पीपल.
अरे आपण काय सत्य बोलत होतो आणि कोण येतो, काय आयरनीज आहेत आयुष्याची. पानवलकर सर आले का मी आज वेळेत? 5 मिनिटं लेट म्हणजे वेळेत नाही मिस शनाया. तू स्वतःच्या अंगी जर वक्तशीरपणा बाणवला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. वॉच वक्तशीर. वक्तशीर म्हणजे तुला कळेल हळूहळू. मी तुला डिक्शनरीज देतो मराठी टू अंग्रेजी. डोंट वरी. थँक्यू आनंद सर, बट आय कॅन मॅनेज. बट टेल मी व्हॉट इज अंगी बांगडा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं गुरु तू आलास. तिला ना खूप काही अर्थ कळत नाहीये. सो प्लीज इफ यू कुड जस्ट हेल्प हर, यू नो. आनंद, चला आपण आपल्या कामाला लावूया. हं? कशाला असं वागतेस तू? काय करत होती हे सगळं असं विचारायची? रघु इडियट, तुला दिसत नाही? सॉरी What is this? पण तुम्ही मॅडम, डोळे फुटले तुझे. आपण हे Shut up! शनाया, शनाया, काय चाललंय हे? हा? Ask this guy. नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही. मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. यांच्यासारख्या सिनियर माणसावरती तू हात उगारलास. सिनियर हा तर पिऊन आहे. मग काय झालं? पिऊन आहे तर मग काय मन नाही, आत्मसन्मान नाही? आत्मसन्मान म्हणजे काय हे तरी कळतंय का तुला? का इंग्रजीत सांगू तुला? पण त्यांनी काय केलं ते बघ ना. ही स्पिल्ड हॉट टी ऑन माय हँड. मला भाजलंय ते दिसत नाहीये तुला? मॅडम ते जाऊ दे मॅडम. नाही, राहू द्या. तिच्यासारख्या मुलींना कसं वेसण घालायचं मला नीट माहितीये. शनाया, तू चुकलीस, माफी माग. मी? वाय? मी काय केलंय? काय केलंय? तुझे काही केलंयस ना ते मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असेल. त्यामुळे तू तातडीने माफी माग. शनाया, ते एजनी मोठे. युल हॅव टू अपॉलोजाइज टू हिम. हो, रघुचा अपमान म्हणजे आमच्या सगळ्यांचा अपमान. माफी माग. शनाया, आपण दुसऱ्यांना रिस्पेक्ट दिला तरच आपल्याला रिस्पेक्ट मिळतो, कळलं? माफी माग. शनाया, माफी माग. नाही, आणि आता नुसती माफी नाही मागायची तर उठाबशा सुद्धा काढायची. तरच तुझा हा माज आहे ना तो उतरेल. मी युनियनला फोन करेन. कर. कुठे कंप्लेंट करायची असेल तिथे कंप्लेंट कर. ते सुद्धा यांचीच बाजू घेतील, तेव्हा त्याआधी माफी माग. पण मी शनाया, सॉरी. नुसतं सॉरी नाही, उठा बसा. बस बस राहू दे मॅडम. मॅडम नका जाऊ दे. कळलं? याला म्हणतात माणुसकी. यापुढे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे पिऊन आहेत म्हणून यांचा अवमान करायचा असं नाही. तुम्ही कुठल्याही पोस्टला का असे ना, कोणीही एकमेकांचा अपमान करायचा नाही. हे येतात, तुमची विचारपूस करतात, तुम्हाला पाणी देतात, चहा देतात. याचा अर्थ असा नाही
की ते खालच्या पोस्टला आहे. प्रत्येक काम आपल्याकडे महत्वाचं आहे आणि हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ते आहेत म्हणून तुम्ही जागेवरती बसून चहा पाणी कॉफी पिऊ शकता. प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा सन्मान केला पाहिजे आणि काहीतरी मूल्य जपली पाहिजे. माझ्या ऑफिसमध्ये सगळेजण सारखे आणि हा माझ्या ऑफिसचा नियम. कळलं? चला कामाला लागा. स्ट्रेस आत ये. पाहिजे या शनायाचं काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही. वहिनी जाऊ दे. नाही तुम्ही शांत व्हा. काय आहे, हिला सुधारवायला जाणं म्हणजे आपण आपल्याला शिक्षा देण्यासारखं. हो पण आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांशी कसं वागायचं याचे साधे संस्कार नाही तिच्यावर. संस्कार वहिनी अहो, हिच्यावर जर कोणाचे संस्कार असते ना तर गुरु सरांसारख्या संसारी माणसावर. वहिनी सॉरी. वहिनी खरंच सॉरी. मला असं म्हणायचं नव्हतं. पण गुरु सर सुद्धा तिच्या बरोबर. जाऊ दे ना श्रेयस. आता हे बघ ना एवढी कामं आहेत. आपण रोज सगळेजण इतकी कामं करतो, दिवस रात्र मेहनत करतो, त्याचा विचार करतो. घरच्यांना वेळ देऊ शकत नाही आपण. मी अथर्वला वेळ देऊ शकत नाही. हे सगळं असताना आपण काय फक्त शनायाकडे लक्ष द्यायचं का आता? हो नाही ते बरोबर आहे तुमचं. नाही मला तर ना असं वाटतं की ह्यांना आणि शनायाला काढून टाकावं कामावर. वहिनी या दोघांबद्दल माहिती नाही पण शनायाबद्दल आम्हा सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तिला ऑफिसमधनं काढून टाकायला हवं. नाही म्हणजे गुरु सर अनुभवी आहेत आणि कसंही असलं तरी ते त्यांचं काम व्यवस्थित करतात. पण हिचं काय कामाचा तर काही पत्ताच नाही. कुठलंही काम धड येत नाही. आपल्या ऑफिसवर ओझे वहिनी शनाया. आणि ऍटिट्यूड बघितलं उसना उसाने बाकी काही नाही. अरे आता बघितलं ना काल सौमित्र हिच्या मागे मागे गेला. ऍक्सिडेंट झाला त्याचा. हात गळ्यात आहे. नाही शनाया म्हणजे ना नुसतं नुकसान आहे नुकसान बाकी काही नाही. चल जाऊ दे आपण कामाला सुरुवात करूया. काय चला खेळा लवकर बाबा. आणि आज जर हरलात ना तर मी सगळ्यांना सांगेन ना डाव्या हाताने हरवलं म्हणून. हो हळू हळू जोरात टाळी दिली तरी इथे जर्क बसतो. जरा विचार करू दे रे शांतपणे. किती विचार करताय बाबा. पण बाबा खरं सांगू का मला बुद्धिबळ हा खेळ का आवडतो माहितीये का? म्हणजे याच्यात ना 2 हातांपेक्षा बुद्धीचा वापर जास्त होतो म्हणून. हा मी बुद्धिबळ का खेळतो माहितीये का तुम्ही? माझा हा एक हात फ्रॅक्चर आहे म्हणून. नाही त्या हाताने बुद्धिबळ खेळणारच नाहीस ना तू. मी बुद्धिबळ यासाठी खेळतोय की बुद्धीला गंज लागू नये म्हणून. तुमच्या की माझ्या? टाळी नको टाळी नको. घे बाबा एवढा वेळ विचार करून ही मूव केलीत तुम्ही. काय बाबा गेला तुमचा घोडा. हे असं कसं जमतं रे एकदम शांतपणे. एकदम मला बोलण्यात गुंतवलं तू आणि माझा घोडाही मारलास. आमचा आदर्श कोण आहे माहितीये का आमच्या पिढीचा? MS धोनी. धोनी इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन आधीचा विकेट किपर. हा हा तो कसा किती प्रेशर असू दे शांत राहतो. शांत डोक्याने निर्णय घेतो प्रत्येक वेळेला. तसंच आहे. आपण पॅनिक नाही व्हायचं बाबा. आपण शांत राहायचं. आता हेच बघा आता तुमचा जो राजा आहे तो मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे पॅनिक व्हायची काही गरज नाही. पण तुम्हाला कळत आहे का वजीर बघा तुमचा बाबा. वजीर बघा. सौमित्र तुझ्या मते हा राजा हा. पण माझ्या मते ही राणी आहे. राणी आणि ही राणी अडचणीत पडू द्यायची नसेल तिला सांभाळणारा एक वजीर गरजेचा आहे. म्हणजे बघ काय बाबा पॅनिक नाही व्हायचं. शांतपणे विचार करायचा. माझा घोडा आहे तिकडे.
1 2 2.5 फुजीरही गेला आणि राजाही चेकमेट झाला तुमचा. खरंच अरे त्या घोड्याकडे लक्षच नव्हतं माझं. पण कमाल आहे यार सौमित्र, तू इतकं शांतपणे कसं काय खेळू शकतोस? राणीला जर वाचवायचं असेल तर तुझ्यासारखा शांतपणे खेळणारा खेळाडू हवा. खरी गोष्ट, प्रतिस्पर्धेला जर हरवायचं असेल, शह द्यायचं असेल तर अगदी तुझ्यासारखा पॅनिक न होता शांतपणे खेळणारा खेळाडू गरजेचा आहे. काय बोलताय बाबा तुम्ही? सौमित्रा, चला बघू लवकर, पानं वाढते. बंद करा तुमचं बुद्धिबळ. भूक आधी जेवण. जेनी, येस मॅम. शनायाने तुला फाईल कम्प्लीट करून दिल्या का? नो मॅम. का? बिकॉज शी इज अपसेट. सकाळी जे काय झालं त्यामुळे. बोलव तिला आत. येस मॅम. मॅमने तुला आत बोलवलं इमिडिएटली. मी आहे का? ये. शनाया, काय चाललंय? 3 दिवस झाले, फाईल कम्प्लीट का नाही झालंय? हॅलो, हो मी अथर्वची आई बोलते. काय झालं? नाही का? बरं ठीक आहे, पण आज कुठलीच बस येणार नाही का? ओके, मी करते मॅनेज. थँक्यू. काय झालं? काय नाही, आज अथर्वची स्कूलची सोडायला येणारी बस येणार नाही आणि मला पण महत्वाची मीटिंग आहे. अच्छा, मी जाऊ का मॅम? जेनी, काहीतरी काय? अगं इथे ऑफिसमध्ये पण भरपूर कामं आहेत. ती सोडून घरची कामं तू करायची नाहीयेस. हा, मी बाबांना सांग. हा, फोनच कर. सुनबाई, हा बोल सुनबाई. एक काम होतं बाबा, अथर्वची बस आज येणार नाहीये सोडायला. तुम्ही जाऊ शकाल का? बरं बरं बरं, मी जातो त्याला आणायला. ठीक आहे, थँक्यू. काय मीच गेले असते, पण आज खरंच एक महत्वाची मीटिंग आहे. अगं काळजी करू नको, मी जातोय ना. थँक्यू बाबा, ठेवते फोन. बाबा जात. शनाया, आज संध्याकाळपर्यंत फाईल कंप्लीट झाली पाहिजे. ठीक आहे? ओके, तू जाऊ शकतेस. चला रश्मी मॅडम, अहो लंच टाइम झालाय, जेवायचं नाही? चल. काय? नाही, मी म्हणत होतो आपण लंचला बाहेर जाऊ येतो, म्हणजे बोलता येईल. नो वे. काय वेड्यासारखं वागलीस? रघुला त्रास द्यायची काय करत होत? तू सरळ हात उचललास त्याच्या, का वागतेस असं? त्यांनी हाच ऍटिट्यूड ना मला तुझा नाही आवडत. तू माझी साईड कधीच घेत नाही. त्या गुटपरला तिने एवढा तमाशा केला, पण तू तिला एक शब्द नाही बोलला. तिला काय बोलायचंय? तू कशी वागलीस? त्याच्या समोर कोण काय बोलणार होतं? तू ऐक, आपण शांतपणे या विषयावर बोलूया. आधी आपण जाऊया ना लंचला बाहेर. चल. हे बघ, जोपर्यंत तू माझी साईड घेत नाहीस ना, तोपर्यंत मी तुझ्या बरोबर कुठे येणार नाही, कधीच. तू फ्रँकली मला तुझ्या बरोबर आता बोलायचंय. तू माझा ऐक. मूव. काय चाललंय ना, मला काहीच कळत नाही.
माझा इन्सल्ट केला. नाही यार, या गुड फॉर नथिंगला ना मला लेसन टीच करायलाच पाहिजे. तिचा वीक पॉइंट एकच आहे, मॉन्स्टर. अगं अथर्वतीचा मुलगा. अथर्वची बस आज येणार नाहीये सोडायला, तुम्ही जाऊ शकाल का? वेट आय हॅव एन आयडिया. अरे यार, तुझ्या बरोबर राहून मी स्मार्ट झाले यार. ठीक आहे, मी कॉल करते तुला. बाय. सो व्हॉट, मला जमेल असं वागायला. नाही तर गुड फॉर नथिंगला ना लेसन मिळणारच नाही आणि ती मला आणखी पनिश करेल.